हॅलो, नमस्कार. मी प्रियांका तुमच्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ना आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. जर तुम्ही पण ना अशा पद्धतीनं कारल्याची भाजी केली ना, तर ती एकदम छान होते. म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये कडवटपणा राहत नाही. तर ना सर्वात आधी ना मी पाव किलो कारले घेतलेले होते. तर ते स्वच्छ पाण्याने धुवून ना अशा पद्धतीने मी कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये ना मीठ भरून ठेवलं आणि ते एक तासभरासाठी तसंच ठेवलं आणि त्याच्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतले. आणि त्याच्यानंतर ना ते असे पिळून घ्यायचे एकदम, त्यात थोडं पण पाणी नाही राहिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये वाटण घालण्यासाठी ते करणार आहोत. तर त्याच्यासाठी ना खोबरे, भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ, कोथिंबीर, थोडासा गूळ, तेल, मोहरी, जिरे, मीठ, हळद आणि हिंग पावडर असं घेतलेलं आहे. त्यानंतर ना मी शेंगदाणे इथं बारीक करायला घेतलेले आहेत. शेंगदाणे पण बारीक करून घेतले, त्याच्यानंतर खोबरे पण केले आणि सगळं एकत्र मिश्रण करून घेतलं. आणि त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण आहे ना ते एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते कारले भरून घ्यायचं. तर ना मी इथं हे सगळं भाजी बनवत होते आणि शार्वीचं मध्येच रडायला चालू झालेलं होतं. तर तिला ना मी बोलत होते, म्हणजे ती शांत बसत होती मी बोलली तर, आणि मिक्सरच्या आवाजाने ती जास्तच रडत होती. तर इथे ना मी हे सगळं सारण या कारल्यांच्या फोडीमध्ये असं भरून घेत होते आणि ते असं व्यवस्थित भरून घ्यायचं, एकदम दाबून असं बाहेर निघलं नाही पाहिजे ते. तर तुम्ही ना कारल्याची भाजी कोणत्या पद्धतीनं बनवताना ते नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे ना मी इथं कारले कडू न होण्यासाठी ना गुळाचा वापर केलेला आहे. तसं तर मी गुळाचा वापर कधी करत नाही, मी तर असं नेहमी सिंपल बनवते. पण आमच्या आत्याबाईंना गूळ टाकून केलेलं कारलं असतं ना ते खायचं होतं, म्हणून आज त्यांच्या पद्धतीनं बनवलेलं होतं. आणि पुढच्या वेळेस ना मी कधी कारल्याची भाजी बनवल ना तर गूळ न टाकता कसं कडू होणार नाही ना ते तुम्हाला मी सांगेन. तर इथे ना माझं सगळं सारण भरून झालेलं होतं फोडींमध्ये. त्यानंतर मग मी लगेच कढई तापायला ठेवली. त्याच्यामध्ये तेल ठेवलं, तेल चांगलं गरम झालं, त्याच्यानंतर मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली ना त्याच्यानंतर मग जिरे टाकायचे आणि जिरे पण व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये आपण भरलेल्या फोडी आहेत ना त्या टाकायच्या आणि व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या. इथे ना कारल्याचे फोडे व्यवस्थित परतले गेलेले आहेत. तर आपण सारण भरून जे सारण राहिलेलं होतं ना ते वरून टाकून घ्यायचं. जर तुमचं सारण नसेल राहिलं तर तुम्ही वरून दुसरं शेंगदाण्याचं कूट किंवा खोबऱ्याचं कूट असं टाकू शकता. त्याच्यानंतर कारलं शिजेल ना एवढं पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता इथं आपली कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.